नमस्कार सर्वांना. आज आपण बीटापासून हा मोदक तयार करणार आहोत. त्यासाठी आपण बीट मिक्सरमधून बारीक केलेला आहे. त्यानंतर 2 वाटी पाण्यामध्ये आपण बीटाचा रस ॲड केलेला आहे. त्यामध्ये तूप आणि तांदळाची पिठी ॲड करून आता आपल्याला मिश्रण 10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. आता सारण तयार करायला घेऊ. तुपामध्ये आपल्याला 2 वाटी किसून घेतलेला खोबरं ॲड करायचं आहे. त्यानंतर अर्धी वाटी गूळ. आता मिश्रण एकसारखं परतवून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये बीटाचा रस ॲड करायचा आहे. त्यानंतर आपल्याला वेलची पूड, खसखस ॲड करून परतवून घ्यायचं आहे. आपलं सारण तयार झालेलं आहे. आता उकड काढलेल्या पिठाची छानशी मळणी करून घ्यायची आहे. आणि आता पारी तयार करून घेऊ. गोल गोल फिरवत गोल आकाराची पारी तयार करून घ्यायची आहे आणि बोटाच्या सहाय्याने सुबक अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहे, जेणेकरून मोदक सुंदर आणि रेखीव दिसेल. अशा पद्धतीने आता त्याच्यामध्ये आत सारण भरून घेऊया आणि तसेच गोल गोल फिरवून आपल्याला सुबक अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने आपण मोदक तयार करून घेतलेले आहेत. आता वाफवायला ठेवूया. 5 ते 7 मिनिटांनंतर आपले अत्यंत चविष्ट आणि रुचकर असे मोदक तयार होतील. यावर्षी गणपती बाप्पाला नैवेद्यासाठी हे मोदक आवर्जून बनवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.